गणनापत्रकमध्ये 3 भाग आहे. पहिला भाग आहे त्यांच्यामध्ये आता सध्या उपलब्ध असलेले, अस्तित्वात असलेले, मतदार यादीमध्ये असलेले सर्व तपशील लिहिलेले आहेत. म्हणजे आता मतदारांचं नाव, त्यांचे एपिक कार्ड नंबर, त्यांचा पत्ता, त्यांचे फोटो, ते सर्व दिलेले आहेत. त्यांच्यामध्ये काही माहिती भरण्याची आवश्यकता नाही. फक्त फोटो बदलायचा असेल तर नवीन त्यांचं फोटो देऊ शकतात, ते आपण चिटकू शकतो. हे पहिला भाग झालेला आहे. दुसरा भागमध्ये मॅपिंग, जुळवणी म्हणतो. 2002, 3, 4 आपल्या देशामध्ये मागील सखोल पुनरीक्षण 3 वर्षामध्ये झाले. त्या पुनरीक्षणमध्ये आपल्या स्वतःच्या किंवा त्यांच्या आई वडील आजोबा आजीच्या नावाचा जुळवणी करून देणे अपेक्षित आहे. जुळवणी करण्याचा उद्देश असा आहे की ते जुळवणी झाले, त्यांना दुसरा काही डॉक्युमेंट किंवा काही पुरावा देण्याचा गरज नाही. हे मदत करण्याच्या उद्देशाने हे करत आहेत. आता 2002च्या यादी पूर्ण देशाच्या ECIच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. voters.eci.gov.in मध्ये आपण जाऊन पाहू शकतात आणि हे माहिती आपण BLOला देऊ शकतात. ग्रामीण भागासाठी BLOनी स्वतःच मॅपिंग केलेलं आहे. अर्बन एरियामध्ये सुद्धा प्रयत्न झाले, पण त्यांचे यशस्वीपणा कमी झाले. कारण आता ते मतदार आहेत ते 25 वर्षापूर्वी त्या बूथमध्येच होते असं असणारे फार क्वचित आहे नागरिक भागामध्ये, म्हणून तिथे कमी आहे. परंतु राज्यस्तरावर पाहिलं तर 75% लोकांच्या मॅपिंग आमच्या यंत्रणेने, आमच्या BLOनी पूर्ण केलेलं आहेत. आपल्या मतदारांना फक्त त्यांनी केलेले बरोबर आहेत का तपासायचं. बरोबर असेल तर हो म्हणायचं, नसेल तर दुसरा माहिती द्यायचं. नगरी भागामध्ये राहत असेल तर जवळपास 50% मतदारांनी त्यांच्या माहिती त्यांनी द्यावं लागेल, कारण आपण राहिलेले ठिकाणी बदललेले आहेत. तो जुळवणीच्या माहिती दिले तर चांगलं आहे. परंतु लोकांच्या मनामध्ये हे शंका आहेत, माझं नाव मिळत नाही आहे, आईवडिलांच्या मिळत नाही, मी काय करू. काही काळजी करायची नाही. भाग 3 भरायचं. भाग 2मध्ये माहिती असो नसो, भाग 3 भरायचं. 3मध्ये काय आहेत, सध्या आपल्या स्वतःच्या माहिती आहेत. आपल्या मोबाईल नंबर काय आहे, आपल्या आईवडिलांचं नाव काय आहे, आणि आपल्याला द्यायला इच्छुक असेल तर आपले आधार क्रमांक काय आहेत, हे माहिती मागतो. आपल्याला जुळवणीच्या माहिती मिळाले नाही मिळाले, आपल्या स्वतःच्या माहिती भरून आपण गणनापत्रक कृपया सही करून द्यावे. सही करून दिलं तरच प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव येतील. आपण काही कारणामुळे बाहेर असेल तर आपल्या कुटुंबातील कुठलंही प्रौढ व्यक्ती ते सही करून आपल्या वतीने देऊ शकतात. हे 3 भाग आहेत. म्हणून आपण माहिती असेल तर द्यावे, माहिती नसेल तर आपण फक्त आपल्या स्वतःच्या माहिती भरून द्यावे. कुठलेही कागदपत्र आता देण्याच्या आवश्यकता नाही. त्यासाठी प्रारूप झाल्यानंतर आम्ही आपल्याला संपर्क साधणार, त्यावेळेला दिलं तर पुरेसं आहेत. मॅपिंग झालं नसेल तर भारत निवडणूक आयोगाच्या सूचनाप्रमाणे 11मध्ये किंवा त्यांचे इक्वलंट समान डॉक्युमेंट आपण तयार करून ठेवावे. त्यांचे आपण घेऊन आम्ही फायनल यादीमध्ये आपले नाव घेणारच आहेत.